पुण्यातील चांदणी चौकात अपघात झालेला आहे। एसटीच्या कार्गो बसनं वाहनांना धडक दिलेली आहे। एक जण यामध्ये मृत्युमुखी पडलाय तर 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे। 4 ते 5 वाहनांचं यामध्ये नुकसान झाल्याचं देखील कळतंय। पुण्यातील चांदणी चौकात हा अपघात झालेला आहे। एसटीच्या कार्गो बसनं वाहनांना धडक दिलेली आहे। यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण जखमी आहेत अशी देखील माहिती समोर येते। जवळपास 4 ते 5 वाहनांचं या अपघातामध्ये नुकसान झाल्याची देखील माहिती समोर येते। एसटीच्या कार्गो बसनं वाहनांना धडक दिलेली आहे। पुण्यातल्या चांदणी चौकात हा अपघात घडलेला आहे। एसटीच्या कार्गो बसनं वाहनांना धडक दिली, यामध्ये एका जणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण जखमी असल्याची देखील माहिती समोर येते। 4 ते 5 वाहनांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। कार्गो महाकार्गोची एसटी। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। अरुण, नेमकं काय घडलेलं आहे? साधारणपणे 1.5 तासापूर्वीची घटना आहे। पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये एसटीची कार्गो बस ही वेगात आली होती। या बसने दुसऱ्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूच्या वाहनांना धडक दिली। त्यामध्ये दुचाकी त्याचप्रमाणे एक मोठा डंपर अशा स्वरूपाचा किंवा टेम्पो स्वरूपाचं पण वाहन आहे। 3 ते 4 वाहनांना धडक दिली आणि या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर 5 ते 6 लोक जखमी झाल्याचं देखील कळत आहे। पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि इतर नागरिक आसपासचे जे आहेत ते देखील तिथे आहेत। नेमका कोण हे वाहन कुठले येत होतं आणि वाहन चालक कोण होता याची आता माहिती घेणं सुरू आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।